Play sit and go tournaments 24/7 only on Ace 2-3. This game involves an element of financial risk and may be addictive. Please play responsibly and at your own risk. पुराचं पाणी ओसरल्यानंतर शक्यतो त्या गाडीचं इंजिन वगैरे चालू करण्याचा प्रयत्न करू नये. पुरामध्ये बुडालेल्या ज्या गाड्या असतात त्यांचे कुठले कुठले पार्ट्स कव्हर होतात? सर्व कार मॅन्युफॅक्चरर्सनी, इन्शुरन्स कंपन्यांनी आणि आम्ही वर्कशॉप ओनर्स मिळून पॅरामीटर्स सेट केलेले आहेत. वर्कशॉपमध्ये गाडी आली की एकतर वेळ खाऊपणा खूप केला जातो, सगळे पार्ट्स तुमच्याकडनं बदलले जातात. आमच्याकरता जो स्पेअर पार्टचा जो काही व्यवहार आहे हा पार्ट नंबरवर चालतो. हा एपिसोड विशेष आहे आणि तितकाच महत्त्वाचा आहे. त्याचं कारण म्हणजे मागच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं होतं की पावसाळा आहे. या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपल्या गाडीची जबाबदारी आपण नेमकी कशा पद्धतीनं घ्यायला हवी, त्याचा मेंटेनन्स कसा राखायला हवा. पण यावेळेला आपण जो एपिसोड घेऊन आलेलो आहोत हा एपिसोड असणार आहे महापूर, जो महाराष्ट्रामध्ये आलेला होता. या महापुरानं थैमान घातलेलं होतं. या महापुरामध्ये शेकडो गाड्यांचं नुकसान झालं. तर याच गाड्यांविषयी आपण जाणून घेणार आहोत की महापुरातल्या ज्या गाड्या आहेत तर या गाड्यांची नेमकी आपण काळजी कशी घ्यावी, किंवा या गाड्यांचा जो इन्शुरन्स क्लेम आहे तर तो इन्शुरन्स क्लेम नेमका कसा करावा. आणि हेच आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत कार एक्सपर्ट गांगल मोटर्सचे मिलिंद गांगल आहेत. मिलिंद, स्वागत ABP माझामध्ये. नमस्कार. मिलिंद, महापूर आला आहे, दुर्दैवी प्रकार सगळा घडलेला आहे आणि गाड्यांचंही तितकंच नुकसान झालं आहे. काय नेमकं करायला हवं ज्यावेळेला गाडी आपली अशा एखाद्या संकटामध्ये आपणही सापडतो आणि आपल्या गाडीचंही नुकसान होतं, घराचंही नुकसान होतं, सगळंच काही जातं त्याच्यामध्ये. काय करायला हवं गाडीच्या बाबतीत? दीपक, खरोखर हा दुर्दैवी प्रकार आहे आणि 2005 पासून आम्ही हा प्रकार अनुभवतो आहे. त्यातनं अनेक प्रकारच्या केसेस आम्ही हँडल केलेल्या आहेत आणि आता परिस्थिती अशी आहे की दरवर्षी हे प्रकार वाढत चाललेत. गाड्यांचा इन्शुरन्स यामध्ये खूप मोठा रोल प्ले करतो आणि आपल्याकडे गाडी ही फक्त एक वस्तू म्हणून आपण बघत नाही, त्या गाडीशी आपल्या भावनाही निगडीत असतात. परंतु सध्या महाड, चिपळूण, कर्जत, नंतर कोल्हापूर, सांगली या भागात जो काही पाऊस झाला आहे, ज्या प्रमाणात गाड्या बुडालेत, त्यांचं इतकं नुकसान झालं आहे की बहुतेक त्यातल्या 70% गाड्या या टोटल लॉस अशा आमच्या भाषेत होणार आहेत. आता इतक्या वर्षांच्या अनुभवानंतर आमच्या मारुती असेल, टाटा असेल, हुंडाई असेल, सर्व कार मॅन्युफॅक्चरर्सनी, इन्शुरन्स कंपन्यांनी आणि आम्ही वर्कशॉप ओनर्स मिळून एक असं एक आपण ज्याला आपण म्हणू की पॅरामीटर्स सेट केलेले आहेत की मी जस्ट एक एक्झाम्पल म्हणून दाखवतो की जर गाडी फ्लोअर लेवलला इथे कार्पेट किंवा फ्लोअर लेवलला बुडाली असेल तर याला A कॅटेगरीमधली गाडी म्हणतात. जर का गाडी स्टेअरिंग व्हील आणि सीटच्या मध्ये एवढं पाणी असेल तर ह्याला B कॅटेगरी म्हणतात. आणि जर गाडीच्या इन्स्ट्रुमेंट पॅनल म्हणजे हा जो काही आपला क्लस्टर मीटर आहे इथपर्यंत बुडालेली असेल तर त्याला C कॅटेगरीचं डॅमेज असं आपण म्हणूया. गाडी आता पुरात बुडालेलीच आहे. हो, ही गाडी पूर्णतः पुरात बुडालेली गाडी आहे आणि ही कुठल्या लेवलला होती? ही गाडी C लेवलला इथं इन्स्ट्रुमेंट पॅनलपर्यंत बुडालेली आहे. म्हणजे सगळ्यात जास्तीत जास्त नुकसान अशा कॅटेगरीतल्या गाड्यांचं होतं. आणि ह्या गाड्या एकदा आपल्याकडे पोचल्यानंतर त्याचा इन्शुरन्स क्लेम केल्यानंतर कंपनीने आम्हाला काही पॅरामीटर्स सेट करून दिलेत की कोणत्या कॅटेगरीच्या गाडीमध्ये कोणत्या कोणत्या वस्तू बदलायच्या तरच ती गाडी व्यवस्थित रिपेअर होऊ शकते. त्या पेपरला धरून किंवा त्या पॅरामीटरला धरून आम्ही काम करतो. पण ही गाडी आता एक ह्या गाडीचं आपण उदाहरण म्हणून पाहायला गेलं तर काय काय नेमकं याच्यामध्ये डॅमेज झालेलं असतं? कसं आहे की आता आपल्याकडच्या बहुतेक गाड्या, मग ती डिझेल असेल, पेट्रोल असेल, CNG असेल, या गाड्यांमध्ये जसं इंजिनमध्ये मेकॅनिकल पार्ट असतात पण त्याच्याहीपेक्षा जास्त इलेक्ट्रॉनिक कंट्रोल असतात. म्हणजे आपण पेट्रोलमध्ये वाय नॉट, ज्याला आपण आमच्या पेट्रोल गाडीमध्ये MPFI किंवा MPI म्हणतो, मल्टी पॉईंट फ्युएल इंजेक्शन, किंवा डिझेलमध्ये CRDI डायरेक्ट इंजेक्शनच्या गाड्या असतात. या गाड्यांमध्ये बरेचसे सेन्सर, जसे की सेन्सर्स आहेत, ही थ्रॉटल बॉडी आहे, त्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट असते ECM म्हणजे इलेक्ट्रॉनिक कंट्रोल मॉड्यूल. ह्या गोष्टी असतात. BCM बॉडी कंट्रोल मॉड्यूल, पॉवर स्टेअरिंग, नंतर एअरबॅगशी संबंधित काही सेन्सर्स आणि त्याचं मॉड्यूल.
बाकी तर अम्युजमेंटच्या अनेक गोष्टी असतातच. या सगळ्याच गोष्टी खराब होतात आणि पाणी लागल्यानंतर त्या गोष्टींमध्ये सल्फेशन तयार होतं किंवा त्याच्या आतले PCBs खराब होतात. त्यामुळे ते कंपल्सरी बदलावेच लागतात. त्याच्यामध्ये कोणतंही अल्टरनेटिव्ह काही नसतं. आणि हे सगळे पार्ट बदलताना गाड्यांची बिलं अक्षरशः $1,00,000 2 लाख रुपयेसुद्धा होतात. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपल्याकडे इन्शुरन्स पॉलिसी असते. पॉलिसीवरती आपल्या ID व्हॅल्यू म्हणजे इन्शुरन्स डिक्लेअर व्हॅल्यू लिहिलेली असते. इन्शुरन्स डिक्लेअर व्हॅल्यू समजा $1,00,000 असेल आणि गाडीचं रिपेअरिंग हे जर का 75,000 रुपयाच्या वरती म्हणजे 75% इतकं झालं किंवा रिपेअरिंगची किंमत 75% झाली तर आणि इन्शुरन्स पॉलिसी ही 0 डिप्रिसिएशनची असेल म्हणजे सगळी जबाबदारी किंवा लायबिलिटी ही इन्शुरन्सची असेल तर अशा केसमध्ये इन्शुरन्स गाडी टोटल लॉस करा असं म्हणतं. ती गाडी स्क्रॅप करावी लागते आणि इन्शुरन्स पॉलिसीवरती जी व्हॅल्यू लिहिलेली आहे तेवढ्या व्हॅल्यूतनं पॉलिसीमध्ये कंपल्सरी एक्सेस नावाचा भाग असतो की बिलो 1500 cc इंजिन असलेल्या गाड्यांना $1,000 आणि 1500 cc पेक्षा जास्त असलेल्या गाड्यांना $2,000 एवढे पैसे वजा करता तुम्हाला त्या गाडीची संपूर्ण किंमत इन्शुरन्स कंपनी देते. ज्या गाड्या नॉर्मल डिप्रिसिएशनमध्ये असतात म्हणजे ज्यांच्याकडे 0 डिप्रिसिएशन नसतं पण कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स असतो अशा गाड्या मात्र रिपेअरमध्ये येऊ शकतात. आणि ह्या गाड्या रिपेअर करणं हे अत्यंत जिकरीचं काम आहे, अत्यंत वेळ काढू काम आहे. आणि ह्याच्यामध्ये म्हणजे कस्टमर्सच्या आणि आमच्या दोघांच्याही पेशन्सची परीक्षा असते. बऱ्याचदा आता जुलै महिना संपून ऑगस्ट लागला आहे. पुढे आपल्याकडे आपल्या पंचांगानुसार गणपती उत्सव येणार आहे. आपल्या महाराष्ट्रात तर गणपती उत्सव फार महत्त्वाचा मानला जातो. सध्याच्या कोरोना काळात तर खूपच आपल्याला पर्सनल गाडीची गरज आहे. एवी तेवीसुद्धा आपल्याला गणपती उत्सवात सगळीकडे गाडी लागत असते आणि अशा वेळेला जेव्हा गाड्या आमच्याकडे पडून असतात तेव्हा कस्टमरचं खूप प्रेशर आमच्यावरती असतं की गाड्या आम्हाला तुम्ही गणपतीच्या आधी द्या, गणपतीच्या दिवशी द्या, की ते शक्य नसतं. आणि अशा वेळेला खरोखरच म्हणजे कस्टमर्सचे पेशन्स संपत असतात आणि त्यांना समजावून सांगणं आमच्याकरता पण खूप कठीण जात असतं. आपण आत्ता बोलता बोलता चालत आलो. आपण ही एक समोरची ती गाडी बघितली आणि ही गाडीसुद्धा तुम्ही म्हणालात की ही गाडीसुद्धा पुरामध्ये बुडालेली होती. तर आपण बघूया ह्या गाडीतलं आपण जरासं चित्र पाहूया आणि मग पुन्हा पुढच्या मुद्द्याकडे वळूया. म्हणजे गाडीचं जर बाहेरून आपण बघितलं तर काहीच झालेलं नाही आहे गाडीला असं दिसतंय. पण ही कुठल्या लेवलपर्यंत होती? ही गाडीसुद्धा C लेवलपर्यंत बुडालेली गाडी, इथपर्यंत बुडालेली गाडी आहे. आणि ह्या गाडीमध्ये सुद्धा आता सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे इस्टिमेशन की जो बनवण्याकरता आम्हाला बारीक सारीक सर्व गोष्टींचा विचार करायला लागतो. जवळजवळ 150-200 पार्ट्स त्यात कव्हर करावे लागतात. आणि आता आमचं अधिकृत वर्कशॉप आहे. माझं तर कस्टमरना सांगणं असेल की ज्यांना शक्य आहे त्यांनी शक्यतो अधिकृत डीलर किंवा आमच्यासारखे जे ऑथराईज सर्व्हिस स्टेशन्स आहेत यांच्याकडे जर गाडी दिली, निश्चितपणे एकदम गाड्या आल्यामुळे वेळ जास्त लागणार आहे परंतु इन्शुरन्स क्लेम चांगल्या प्रकारे आणि लवकरात लवकर पास होण्याच्या दृष्टीने आमची वर्कशॉप्स ही प्रेफरेबल आहेत. पण मिलिंद, बरेचदा असं होतं ना की हा सगळा तुमच्या काय म्हणतो आपण वर्कशॉपचा एक भाग झाला. पण आम्ही सर्वसामान्य जी माणसं असतो की माझी गाडी मला पुरात बुडालेली दिसते, त्याच्यानंतर ती मला त्या गाडीचा इन्शुरन्स आहे. पूर किती दिवस असेल आपल्याला काही माहिती नाही. आपण बघितलं तर सांगली, कोल्हापूर, सातारा इकडे 4-4, 5-5 दिवस पूर होता. कोकणामध्ये आपण बघितलं 2-3 दिवस पुरामध्ये गाडी बुडालेली होती. अशा वेळेला बरेचदा असं होतं की माझ्या घरामध्ये पण पाणी असू शकतं, माझी गाडीही पाण्याखाली असू शकते. मानसिकदृष्ट्या आपल्याला सुचत नाही की काय करायचं, पण तरीही जी प्रोसिजर असते त्याच्यानुसार आपल्याला जावं लागतं. सर्वसामान्य माणसांनी आम्ही काय करावं? अगदी नक्की की ज्याचं घर वगैरे बुडालेलं आहे त्याला प्राधान्य हे आपलं घर आहे आणि मग गाडी असते. गाडी ज्या ठिकाणी असेल तिथे ती गाडी पुराचं पाणी ओसरल्यानंतर शक्यतो त्या गाडीचं इंजिन वगैरे चालू करण्याचा प्रयत्न करू नये. चुकून गाडी स्टार्ट व्हायचा प्रयत्न झाला तर अवतीभोवतीचं पाणी एअर फिल्टरमधनं सखून इंजिनच्या आत जातं आणि इंजिनच्या पिस्टनवर जर पाणी आलं तर त्याला हायड्रोस्टॅटिक लॉक असं म्हणतात आणि इंजिन डॅमेज होतं, सीज होतं. अशा वेळेला त्या इंजिनचं जर का कव्हर आपण इन्शुरन्समध्ये घेतलं नसेल तर इन्शुरन्स मिळणं त्रासदायक होतं. कधीकधी इंजिनचा क्लेम मिळत पण नाही. तेव्हा शक्यतो गाडीला आपण चालू न करण्याचा प्रयत्न करायचा किंवा गाडी चालू करायचीच नाही. आपली जे काही इन्शुरन्स कंपनीचा टोल फ्री नंबर आहे त्या टोल फ्री नंबरवरती आपण इन्फॉर्म करायचं किंवा आपल्या इन्शुरन्स एजंटला इन्फॉर्म करायचं किंवा तुमचं जे कुठचं रेग्युलर वर्कशॉप आहे जिथे तुम्ही सर्व्हिसिंग करता त्यांना इन्फॉर्म करा.
गाडी जर तिथल्या तिथे सर्वे करणं शक्य असेल तर कंपनी तिथेही तुम्हाला सर्वेअर पाठवते. इस्पेशली ट्रान्सपोर्ट व्हेकलच्या केसमध्ये जर का टी परमिट गाडी असेल तर त्यांना स्पॉट सर्वे आवश्यक आहे. तसं पर्सनल कारला स्पॉट सर्वे लागतोच असं नाही. मिलिंद, गाडी वर्कशॉपमध्ये आली, इन्शुरन्स क्लेम केला जातो वर्कशॉपकडून किंवा इन्शुरन्स कंपनीला जर का तो कस्टमर जॉईन झाला असेल, त्यांना जर त्यांनी तिथे विचारणा केली असेल तर या इन्शुरन्समध्ये महापुरामध्ये किंवा पुरामध्ये बुडालेल्या ज्या गाड्या असतात त्यांचे कुठले कुठले पार्ट्स कवर होतात? नॉर्मल मगाशीच आपला एक मुद्दा मी बोललो त्याप्रमाणे की आता या विषयाचा एक आपल्याला गाईडलाईन इन्शुरन्स कंपन्यांनी आणि सगळ्या कार मॅन्युफॅक्चरर्स कंपन्यांनी आपल्याला दिलेली आहे. त्याप्रमाणे इलेक्ट्रॉनिक पार्ट्स, इवन इंजिनचे काही पार्ट्स, सगळे लागणारे कन्झ्युमेबल्स हे सगळं काही सँक्शन होतं. म्हणजे त्यामध्ये ब्रेक पार्ट असतात, काही सस्पेन्शनचे पार्ट असतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे इलेक्ट्रॉनिक पार्ट्स की जे 100% बदलावेच लागतात. पॉवर स्टेअरिंग असतं ज्याची किंमत 30 ते 35 हजार रुपये असते, तरी पण ते बदलावं लागतं. तेव्हा हे सगळे पार्ट कव्हर होतात. फक्त तुमची पॉलिसी कशी आहे याच्यावरती काही गोष्टी डिपेंड करतात. की पॉलिसी जर का 0 डिप्रिसिएशनची असेल तर कस्टमरला अगदी नॉमिनल चार्जेस भरावे लागतात आणि बाकी सगळं $1,00,000-2 लाख रुपयाचं बिल कव्हर होतं. पण जर का पॉलिसी नॉर्मल डिप्रिसिएशनची असेल, ज्यामध्ये इंजिनचं कव्हर घेतलं नसेल किंवा डिप्रिसिएशन वेवर म्हणजे 0 डिप्रिसिएशन आपण घेतलंच नसेल तर मात्र मग अशा वेळेला गाडीच्या वयानुसार त्याच्यामध्ये डिप्रिसिएशन लागतं. प्लॅस्टिक, रबर पार्ट हे 50% होतात आणि मेटल पार्ट हे साधारणतः त्याच्या एजप्रमाणे डिप्रिशिएट करूनच तुम्हाला बिल मिळतं. माझं थोडंसं याविषयी मी असं सांगेन की पॉलिसी घेताना आपण फार सजगपणे पॉलिसी घेतली पाहिजे. अगदी असं मी सांगेन की डोळे उघडे ठेवून आपण पॉलिसी वाचली पाहिजे. त्यानुसार प्रीमियम केवळ कमी पडतो म्हणून एखादी पॉलिसी घ्यायची नाही, तर आपल्याला नेमकं काय काय कव्हर होणार आहे हे सगळं लक्षात घेऊन डोळे उघडे ठेवून जर आपण प्रीमियम भरला तर आपल्याला डोळे बंद करून क्लेम घेता येतो. हा झाला आमच्या बाजूचा मुद्दा. पण एक मुद्दा मला इथे मेन्शन करावासा वाटतो, तो म्हणजे जेव्हा आपण लोकांशी बोलतो किंवा थोडा बहुत असा आक्षेपाचा मुद्दा एक आहे की वर्कशॉपमध्ये गाडी आली की एकतर वेळ खाऊपणा खूप केला जातो. दुसरा मुद्दा त्याच्यातला असा की सगळे पार्ट्स तुमच्याकडनं बदलले जातात असं म्हटलं जातं, तर त्याबद्दलही जरा. नाही, निश्चितपणे लोक जे म्हणतात ते थोड्याशा अपुऱ्या माहितीनुशी किंवा एखाद्या कुठेतरी पर्टिक्युलर ठिकाणी काही आलेल्या वाईट अनुभवाला ते ग्राह्य धरतात आणि मग त्यानुसार एक जनरलाइज स्टेटमेंट केलं जातं. परंतु आता आम्ही ज्या प्रकारच्या गाड्यांवर काम करतो आहे त्याच्यामध्ये असं आपण म्हणूया की इफिशियन्सीला फार महत्त्व दिलं जातं. आता फॉर एक्झाम्पल आम्ही मारुती सुझुकीच्या गाड्यांवरती काम करतो आहे. त्यांचं बेसिक प्रिन्सिपल आहे की 100% इफिशियन्सी अँड विच इज ऑप्टेंडेड ओनली बाय रिप्लेसमेंट अँड नॉट बाय रिपेअरिंग. पण सगळे पार्ट बदलले जातात याचा अर्थ गिऱ्हाईकाचं काही नुकसान केलं जातं किंवा पर्पजली केलं जातं असं नाही. तर टेक्नॉलॉजी अशी आलेली आहे की प्रत्येक पार्टचं एक आयुष्य ठरलेलं आहे. या सगळ्यामध्ये म्हणजे पॉलिसीबद्दलचा आपला अलर्टनेस हा महत्त्वाचा हवा अशा सगळ्या केसमध्ये. अगदी नक्की. आता आपल्याकडे 0 डिप्रिसिएशनच्या पॉलिसीज येतात, ज्या काही कंपन्या 10 वर्षापर्यंत गाड्यांना 0 डिप्रिसिएशन देतात. त्या केसमध्ये दुर्दैवानं अपघात घडला, काही अशी नैसर्गिक आपत्ती आली, पुरामध्ये गाडी कुठे बुडाली, तर गाडीचे ऑलमोस्ट सगळे पार्ट तुम्हाला त्याची आपण काय म्हणतो की भरपाई दिली जाते. वेअर ॲज फक्त पॉलिसी एक्सेस जी काही अमाऊंट असते ती घेतली जाते. इवन एका सर्टन मर्यादेपर्यंत साधारणतः 1500 रुपयापर्यंत इन्शुरन्स तुम्हाला क्रेनचे पण पैसे देत असतो. हा एक IRDAचा रूल आहे. तुम्ही इन्शुरन्स रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया कोणतीही इन्शुरन्स कंपनी असो, काही नियम हे सगळ्यांकरता सारखे आहेत आणि ते ग्राहक हिताचे आहेत. आमच्यासारख्या अधिकृत वर्कशॉपमध्ये जर गाडी ॲक्सिडेंट करता आली असेल किंवा या अशा पुराच्या केस करता आली असेल तर आमच्याकडनं जितकं परफेक्ट इस्टिमेट इन्शुरन्सला मिळतं तितकं एखाद्या लोकल गॅरेजमधनं मिळणं फार कठीण असतं. प्रत्येक आमच्याकरता जो स्पेअर पार्टचा जो काही व्यवहार आहे हा पार्ट नंबरवर चालतो आणि त्या पार्ट नंबरवरती प्रॉपर पार्ट, कारण आता गाड्यांमध्ये व्हेरिएशन्स आणि व्हर्जन्स एवढी आहेत की एकाच गाडीसारखे दिसणाऱ्या दुसऱ्या गाडीमध्ये काही पार्ट वेगळे पण लागू शकतात. VXI असतं, LXI असतं, ZXI असतं. अशा वेळेला प्रॉपर इस्टिमेशन फक्त आम्ही देऊ शकतो. कोणत्याही कंपनीचं ऑथराईज वर्कशॉप असेल किंवा डीलरशिपचं वर्कशॉप असेल त्यांच्याकडचं इस्टिमेट हे इन्शुरन्स सहज मान्य करतं, कारण त्याविषयी खात्री असते आणि इन्शुरन्सकडेही तशा प्रकारची सॉफ्टवेअर आहे की ज्यातनं
ती इस्टिमेट्स व्हेरीफाय केली जातात. सर्वेअर जितक्या सहजपणे ऑथराईज वर्कशॉपमधले क्लेम पास करतात तितक्या सहजपणे रस्त्यावरच्या वर्कशॉप्समधले क्लेम पास होत नाहीत. मला हे मान्य आहे की कदाचित रस्त्यावरच्या रोड साईड वर्कशॉप ज्यांना आपण म्हणतो, स्टँड अलोन वर्कशॉप म्हणतो, त्यांच्याकडे गाडी आमच्यापेक्षा कदाचित कमी वेळेत मिळेलसुद्धा. परंतु मग नंतर पोस्ट रिपेअर प्रॉब्लेम्स यायला लागतात की काही गोष्टी निग्लेक्ट होतात, काही गोष्टी ग्राहकाला बिल कमी वाटावं म्हणून अंदाज ह्याला काही होणार नाही असं गृहीत धरून गाडी ग्राहकाला दिली जाते आणि नंतर मग काही दिवसांनी त्याच्या बेरिंगचा आवाज यायला लागतो, एखादा इलेक्ट्रॉनिक पार्ट काहीतरी मालफंक्शन करायला लागतो आणि एकदा इन्शुरन्सचं बिल दिलं गेलं की त्यानंतर पुन्हा त्यात कसलीही दुरुस्ती करता येत नाही किंवा केलेल्या दुरुस्तीचे पैसे इन्शुरन्स देत नाही. माझं हे सगळ्यांना असं सांगणं आहे आपल्या सगळ्या दर्शकांना की आता गाड्यांमध्ये इलेक्ट्रॉनिक्स पार्टच जास्त आहेत आणि ते 100% रिप्लेस करायला लागतात. अगदी सीट बेल्टसुद्धा रिप्लेस करायला लागतात. अदरवाईज एखाद्या केसमध्ये एअरबॅग ऑपरेट होत नाही जर का सीट बेल्टमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर त्याला म्हणजे जे काही पॅरामीटर कंपनीने लावले त्याप्रमाणे तुम्ही इस्टिमेट बनवून ते इन्शुरन्सकडनं सँक्शन करून घेणं ही जबाबदारी आमची असते. परंतु ग्राहकांनी थोडे पेशन्स ठेवणं गरजेचं आहे. मिलिंद, धन्यवाद. खरं तर धन्यवाद अशासाठी की बरेचदा काय होतं की या सगळ्या गोष्टींमध्ये ना माणूस पूर्णपणे गांगरून गेलेला असतो. महापूर असेल किंवा अशा काही घटना घडलेल्या असतात की त्यावेळेला नेमकं काय करावं हे आपल्याला कळत नाही आणि त्याच्यासाठीच हा आजचा आपला एपिसोड होता की जर तुमची गाडी पुरामध्ये अडकलेली असेल, पुरामुळे जर खराब झालेली असेल तर त्यासाठी इन्शुरन्स नेमका कसा क्लेम करायचा, पेपर कुठले वापरले पाहिजेत, अशा सगळ्या आपल्या प्रश्नांची उत्तर मिलिंद यांनी दिलेली आहेत. तुर्तास या एपिसोडमध्ये मी इथेच थांबतोय. पुढचा एपिसोड आपण घेऊन येणार आहोत एका वेगळ्या विषयावरचा. मात्र त्यासाठी तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सुद्धा पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.